ह्या कृष्ण जन्माष्टमीला आपल्या बालगोपालसाठी नैवेद्यासाठी बनवा ओल्या नारळाचे डिंक लाडू. खूपच टेस्टी लागतात. हे लाडू आतून अगदी मऊ पेड्यासारखे लागतात. तर चला रेसिपी बघूया. मी इथे 2 नारळ फोडून घेतले आहे. त्याचा पाठीमागचा काळा भाग पूर्ण काढून घेतला आहे, चिरून घेतला आहे. आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. इथे नारळाचा कीस जवळपास 1 वाटी गच्च भरून झाला आहे, तर साखर पण आपण जवळपास 1 वाटी घेणार आहोत. आता एका कढईत नारळाचा कीस, साखर आणि 1 वाटी ताज्या दुधाची साय व दूध घेतले आहे. आता ह्या मिश्रणाला आपण आटायला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण पाव वाटी डिंक मिक्सरला फिरवून घेऊया आणि तापलेल्या तव्यात फक्त गरम करून फुलवून घ्यायचं आहे. आता मिश्रण आटत आहे, तर त्यात आपण काजू बदामचे तुकडे घालायचे आहेत. डिंक बारीक केलेला घालायचा आहे. आता ह्या मिश्रणाचा पूर्ण गोळा व्हायला लागला आहे, तर आपण त्याला ताटात काढून घेऊयात. वरनं वेलची पूड घालायला विसरले होते, ते घालायचे आहे. लाडू वळून घ्यायचे आहेत. मस्तपैकी पिस्ता आणि केशर लावून डेकोरेट करून घ्यायचं आहे. तर इथे आपल्या लाडक्या बालगोपालसाठी डिंक नारळाचे लाडू तयार झाले आहेत.